दरम्यान सांगली सातारा विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कशी लढत आहे याचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण। राजकीय दृष्ट्या अत्यंत चुरशीचा ठरलेला सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे आणि या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे, सातारा प्रशासन सज्ज आहे। या मुख्य निवडणुकीसाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत, मात्र खरी लढत ही काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यामध्ये होत आहे। तरीसुद्धा काँग्रेससमोर बंडखोर शेखर माने यांनी आव्हान दिल्यामुळं काँग्रेसच्या अडचणीमध्ये सुद्धा काहीशी भर या ठिकाणी दिसून येते। तब्बल 570 मतदार उद्या या मतदारसंघासाठी या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत आणि यामध्ये 3 पक्षांचं म्हणजेच तिरंगी लढत या निवडणुकीमध्ये निर्माण झालेले आहे आणि यामध्ये पृथ्वीराज चव्हाण असतील, पतंगराव कदम असतील, जयंत पाटील असतील, या सर्वांचं अस्तित्व आणि प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहे। कारण सांगली आणि सातारा हा राजकीयदृष्ट्या मोठा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल या सर्वांनीच जोमानं प्रयत्न सुरू केलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ सोडायचा नाही आहे, या दृष्टीनं दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत। मात्र मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतायत हे उद्या मतदान झाल्यानंतर जी मतमोजणी होईल त्या मतमोजणीतच समजणार आहे। मात्र सध्या तरी काँग्रेस राष्ट्रवादी यांनी हा मतदारसंघ आपणच काबीज करू असा दावा या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे आता सर्वच जण औत्सुक्यानं पाहत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।